Actually, we were discussing what? We were discussing electrophilic substitution. आवाज नहीं. Electrophilic substitution of haloarenes. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोअरेन्स मध्ये काय होतं? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोअरेन्स मध्ये काय होतं की हॅलोअरेन्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन करू शकत नाही इझिली, कारण पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येते. कसला कॅरेक्टर येते? कसला कॅरेक्टर येते? पार्शियल डबल बॉन्ड. आणि तो पार्शियल डबल बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकत, त्यामुळे आपण काय करतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करतो. म्हणजे इलेक्ट्रोफाइल प्लस पॉझिटिव्हली चार्ज काय करतो तर हॅलोबेन्झीन वरती अटॅक करतो. पण तो हॅलोबेन्झीन वरती अटॅक करताना कोणत्या पोझिशनला अटॅक करणार आहे? ऑर्थो किंवा पॅरा. कारण ऑर्थो किंवा पॅराचीच इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय झालेली असते तर वाढलेली असते. कोणाची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली असते? ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनचीच इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली असते. सो इथं बघा, तुम्ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनला ब्रोमिनेशन आणि क्लोरिनेशन बघितलं. नेक्स्ट आपण बघूया नायट्रेशन. एमू बंधा भी जरा श्रद्धा. मग कोण बोलते? हे बोलू नका. मग आपण नेक्स्ट काय डिस्कस करतोय? नायट्रेशन. क्लोरोबेन्झीनचं नायट्रेशन. आता नायट्रेशनला आपल्याला कोण लागते तर नायट्रेटिंग मिक्सचर. कोण लागतंय? आता व्हॉट इज नायट्रेटिंग मिक्सचर? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. दिस इज अ नायट्रेटिंग मिक्सचर. नाउ नायट्रेटिंग मिक्सचरचं काम काय आहे? इलेक्ट्रोफाइल प्रोड्यूस करणे. काय प्रोड्यूस करणे? काय प्रोड्यूस करणे? इलेक्ट्रोफाइल. कसा प्रोड्यूस करतो बघा. हा, आपण 2 टाइम्स काय घेतो? H2SO4 आणि 1 टाइम काय घेतो? नायट्रिक ऍसिड OHNO2. नायट्रिक ऍसिड असा असतो OHNO2. आणि H2SO4 पण सेपरेट होताना कसं सेपरेट होतो? 2H प्लस आणि 2 टाइम्स HSO4 काय असतं तर मायनस. हा, 2 टाइम्स H2SO4 हा कसा असतो? 2H प्लस आणि 2HSO4 मायनस प्लस. इथं बघा, हा मायनस आहे आणि हा काय आहे तर प्लस आहे. ठीक आहे, होतंय काय बघा. हा, मला सांगा, हा 2HSO4 आहे, इथं 2 टाइम्स घेते ह्याला. हे 2H प्लस आहे आणि हा 2OH आहे. काय बाहेर पडणार आहे? 2H2O. काय बाहेर पडणार आहे? 2H2O प्लस हे 2 टाइम्स HSO4 मायनस 2 टाइम्स HSO4 मायनस प्लस हा काय आहे? 2 टाइम्स हे OH गेलं 2 टाइम्स NO2, पण NO2 काय? प्लस 2 टाइम्स काय? NO2 प्लस. हा कोण झाला? इलेक्ट्रोफाइल. कोण झाला? हा इलेक्ट्रोफाइल प्रोड्यूस करण्यासाठी आपण कसला मिक्सचर वापरतो तर नायट्रेटिंग मिक्सचर. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तर त्यांना न्यू इलेक्ट्रोफाइल क्रिएट केला. मग ठीक आहे, आपण क्लोरोबेन्झीन घेतो. त्या क्लोरोबेन्झीनला आपण नायट्रेटिंग कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, नायट्रिक HNO3 असते. नायट्रिक ऍसिड HNO3 असते. ह्या HNO3 ला आपण सेपरेट करताना कसं करतो? OH डॅश काय करतो तर NO2. काय करतो? OH डॅश काय करतो? OH काय करतो? NO2. हा, ठीक आहे, फाईन. हा क्लोरोबेन्झीन आहे, ह्याला कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड बरोबर ट्रीट केलं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. हे बघा, हा रिॲक्ट करणार आहे ह्याच्या प्रेझेन्स मध्ये. पण हे दोन्ही जे मिक्सचर आहेत हे मिक्स करून तुम्हाला इलेक्ट्रोफाइल देणार आहेत. काय देणार आहे? त्यामुळे एरोवरती कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, फाईन. मग इथं काय? हा क्लोरोबेन्झीन आहे. ह्या क्लोरोबेन्झीनला काय होतं? क्लोरोबेन्झीन ऑर्थो आणि कसला डायरेक्टिंग होता? पॅरा. मग मी म्हटलं 1 मोल आहे. 1 मोल म्हणजे किती कॉन्स्टंट पार्टिकल असतात? 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. त्यातले पटपट पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफाइल रिप्लेस होणार आहे. तसंच थोड्या कमी प्रमाणात कोणत्या पोझिशनला होणार आहे? थोड्या कमी प्रमाणात कोणत्या पोझिशनला होणार आहे? ऑर्थो. कोणत्या पोझिशनला होणार आहे?
कमी प्रमाणात कोणत्या पोझिशनला होणार आहे? ऑर्थो. जास्त प्रमाणात कोणत्या पोझिशनला होणार आहे? पॅरा. मग ह्याचं नाव लिहिताना एक मेजर असणार आहे आणि एक काय असणार आहे? एक मेजर असणार आहे आणि एक काय असणार आहे? मायनर. मग ह्याचं नाव काय असणार आहे? पॅरा नायट्रो क्लोरो बेन्झिन. आणि ह्याचं नाव काय असणार आहे? ऑर्थो नायट्रो क्लोरो काय येणार आहे तर? बेन्झिन. आता हे नंबरिंग, हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि कसला कार्बन आहे? फोर्थ. आययुपीएससी नेमिंग अल्फाबेटिकल ऑर्डरने जायचं. अल्फाबेटिकल ऑर्डर 1 डॅश क्लोरो डॅश 4 डॅश नायट्रो. येस येस. इथं हा फर्स्ट आणि हा सेकंड. परत 1 डॅश क्लोरो डॅश 2 डॅश नायट्रो. इथं काय येणार आहे तर? बेन्झ. हा काय आहे सांगा? हा काय असणार आहे? मेजर. हा काय असणार आहे? एक मेजर असणार आहे आणि एक काय असणार आहे? एक मेजर असणार आहे, एक काय असणार आहे? एक मेजर असणार आहे, एक काय असणार आहे? समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? परत एकदा बघा, क्लोरोबेन्झिन होतं, त्याला नायट्रिक ऍसिड बरोबर ट्रीट केलं. नायट्रिक ऍसिड HNO3 असते, पण ह्या नायट्रिक ऍसिड मध्ये इलेक्ट्रोफाइल कोण असतो तर NO2+. हा NO2+ कसा प्रोड्यूस केला जातो तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिडला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर आपण काय करतो? रिॲक्ट करतो. आणि जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिडला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करतो तर आपल्याला इलेक्ट्रोफाइल मिळते नायट्रो ग्रुप. नायट्रो ग्रुप काय म्हणून मिळते? इलेक्ट्रोफाइल. ठीक आहे. मग क्लोरोबेन्झिन घेतला, नायट्रेटिंग मिक्सचर घेतला. हा, मग हा 1 मोल आहे ना. 1 मोल म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स आहेत. मग त्यातले पट 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 थोडे पट म्हणजे 80%, 80% आपण अप्रॉक्स कन्सिडर करूया मिळणार आहे पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झिन. राहिलेले 20% काय मिळणार आहे? ऑर्थो क्लोरो नायट्रो बेन्झिन. समझ में आ रहा है? येस और नो? आता नेक्स्ट, जसं नायट्रेशन असतंय तसंच नेक्स्ट काय असते तर सल्फोनेशन. जसं नायट्रेशन असते मग काय असते तर सल्फोनेशन. सल्फोनेशनला आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घेतो. OHSO3 काय येणार आहे तर H. OH- आणि SO3H काय येणार आहे तर प्लस. OH- आणि SO3H काय येणार आहे तर प्लस. आता इथं काय येते बघा सल्फोनेशनला, हा तुमचा पर्टिक्युलरली काय आहे तर क्लोरोबेन्झिन आहे. हा, ह्या क्लोरोबेन्झिनला आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर जेव्हा ट्रीट करतो, हे बघा सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4. पण जर ह्याला इलेक्ट्रोफाइल द्यायचं असेल, काय द्यायचं असेल तर हा कसा असतो? OH- आणि SO3H काय असतं तर प्लस. OH- SO3H काय असतं प्लस. हे डायरेक्ट असते, त्याला काही दुसरं लॉजिक नाही, हे डायरेक्ट असते. ठीक आहे. परत कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घेतला, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड कसं OH- SO3H प्लस. काय वेगळं होणार आहे का? नाही. ह्याच्या ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला काय जॉईन होणार आहे? SO3H. एकातलंच होणार आहे का? नाही. 1 मोल मधल्या 80% पॅरा पोझिशनला आणि 20% ऑर्थो पोझिशन. म्हणजे इथं काय येणार आहे? C6H5. इथं काय येणार आहे? Cl. इथं काय येणार आहे तर SO3H. परत इथं येणार आहे C6H5. इथं काय येणार आहे? Cl. इथं काय येणार आहे? SO3H. मग ह्याचं नाव काय असणार आहे? ऑर्थो क्लोरो. बघा हा, ऍक्च्युली क्लोरीन पॅरेंट होता, पण इथं आता क्लोरीन सबस्टिट्यूएंट होणार, कारण जो सल्फोनिक ग्रुप आहे ना त्याची प्रायोरिटी सगळ्यात जास्त. सल्फोनिक ग्रुपची प्रायोरिटी सगळ्यात येस. ऑर्थो क्लोरो बेन्झीन सल्फोनिक सॉरी पॅरा. पॅरा क्लोरोबेन्झीन सल्फोनिक कोण? सल्फोनिक ऍसिड. हा एक मिळणार. आणि दुसरा काय मिळणार आहे इथं? ऑर्थो क्लोरो बेन्झीन येस सल्फोनिक ऍसिड. एक मिळणार आहे पॅराक्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड
दुसरं काय मिळणार आहे तर ऑर्थोक्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड, हे दोन मिळणार आहेत. ठीक आहे, त्यामध्ये एक काय असणार आहे तर मेजर आणि एक काय असणार आहे तर मायनर. एक मेजर आणि एक काय असणार आहे तर मायनर. पण इथं क्लोरीन सबस्टिट्युएंट आणि सल्फोनिक ऍसिड पॅरेंट, बेन्झिन पण सबस्टिट्युएंट आहे तसं बघितलं तर. सल्फोनिक ऍसिड पॅरेंट आहे म्हणजे पॅराक्लोरोबेन्झिन सबस्टिट्युएंट, सल्फोनिक ऍसिड पॅरेंट, ऑर्थोक्लोरोबेन्झिन सबस्टिट्युएंट, सल्फोनिक ऍसिड पॅरेंट, आणि पॅरा पोझिशन मेजर आणि ऑर्थो पोझिशन. पहिला आपण हॅलोजिनेशन बघितलेलं, त्यामध्ये क्लोरिनेशन आणि काय बघितलं ब्रोमिनेशन. आता काय बघितलं नायट्रेशन, हे काय आहे सल्फोनेशन. आता नेक्स्ट जे आहे सिरीज म्हणजे त्यामधलेच प्रकार जे आहे ते फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. आता ह्या फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन समजून घ्या मी काय सांगते. ह्या फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये काय असणार आहे, एक असते फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि दुसरी असते फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच आहे. कसलं सबस्टिट्यूशन आहे फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन्स मध्ये काय लिहिणार आहे पहिला फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. अल्कायलेशन मध्ये आपण काय रिएक्ट करतो मोस्टली अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडला आपण इथं घेतो CH3Cl घेतो. काय घेतो CH3Cl. इथं बघा मी अनहायड्रस AlCl3 ऍज अ कॅटलिस्ट प्लस रिएजंट यूज करणार आहे, जो मला इथं इलेक्ट्रोफाईल तयार करून देणार आहे. काय करून देणार आहे, बाकीच्या केसमध्ये जसं इलेक्ट्रोफाईल तयार होत आहे तसं. जेव्हा अनहायड्रस AlCl3 आहे ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करणार सांगा, अल्किल हॅलाइड ना, म्हणजे मिथाइल काय घेतला क्लोराइड. तर बाळांनो हा लेविस ऍसिड आहे. कोण आहे हा शॉरे प्लीज, हा कसला ऍसिड आहे लेविस ऍसिड. लेविस ऍसिड काय करतं, इलेक्ट्रॉनची कमतरता असते त्याच्याकडे, इनकम्प्लीट ऑक्टेट असते. काय असते, मग तो कम्प्लीट ऑक्टेट करण्यासाठी ह्या दोघांमध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे दोन्ही इलेक्ट्रॉन्स ह्याच्याकडे जाणार. जाणार का, दोन्ही इलेक्ट्रॉन्स ह्याच्याकडे गेले तर हा क्लोरीन मायनस ह्याच्याकडे जाणार आणि देणार AlCl4 मायनस. काय देणार, मग राहिलं काय AlCl4 जर मायनस राहिलं, हे दोन्ही इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे, तर मिथाइल वरती चार्ज काय येणार आहे प्लस. मिथाइल वरती चार्ज काय येणार आहे, मिथाइल वरती चार्ज काय येणार आहे, मिथाइल वरती चार्ज काय येणार आहे प्लस. समझ में आ रहा है क्या, यस और नो. प्लस आला इलेक्ट्रोफाईल आला. ठीक आहे, आपण घेऊया आता क्लोरोबेन्झिन घ्यायचं. काय घ्यायचं क्लोर, असं काही नाही क्लोरोबेन्झिन घ्यायचं, तुम्ही ब्रोमोबेन्झिन पण घेऊ शकताय, आयडोबेन्झिन पण घेऊ शकता. हा क्लोरोबेन्झिन घ्यायचं, ह्याला कशाबरोबर रिॲक्ट केला मिथाइल क्लोराइड, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये अनहायड्रस AlCl3. अनहायड्रस, हा अनहायड्रस AlCl3 का वापरला आपण, कारण अनहायड्रस AlCl3 लेविस ऍसिड आहे, रिएजंट वरती अटॅक करून तुम्हाला काय क्रिएट करून देतो इलेक्ट्रोफाईल. काय करून देतो, आणि तो इलेक्ट्रोफाईलच सबस्टिट्यूट होणार आहे. म्हणजे आपण कसली रिएक्शन बघतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. मग हा CH3 पॉझिटिव्हली जर चार्ज झाला तर इथं काय येणार आहे C6H5, इथं काय येणार आहे Cl. मग एकदा ऑर्थो पोझिशनला CH3 जॉईन होणार, एकदा ऑर्थो पोझिशनला CH3 जॉईन होणार आहे, आणि एकदा पॅरा पोझिशनला काय जॉईन होणार आहे CH3 प्लस बाय प्रोडक्ट काय बाहेर पडणार इथून H आणि हा Cl, म्हणजे बाय प्रोडक्ट काय बाहेर पडणार आहे HCl. समझ में आ रहा है, यस और नो, यस और नो. आता एक सांगते काय, क्लोरोबेन्झिन नाहीये, जेव्हा बेन्झिनला CH3 ग्रुप जॉईन होते ना, आणि CH3 आणि क्लोरीन मध्ये अल्किल ग्रुपची प्रायोरिटी काय असते जास्त, आणि अल्किल ग्रुपची प्रायोरिटी जास्त म्हणजे C6H5CH3 म्हणजे टोल्यून. काय झाला टोल्यून. ह्याचं नाव काय असणार आहे सांगा ऑर्थोक्लोरोटोल्यून. हा टोल्यून असतो C6H5, आणि इथं जर काय जॉईन झालं CH3, ह्याला आपण काय म्हणतो टोल्यून. काय म्हणतो टोल्यून.
समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? हे ऑर्थोक्लोरोटोल्यून आणि हा काय असणार आहे? पॅराक्लोरोटोल्यून. हा काय असणार आहे? पॅराक्लोरोटोल्यून. एक ऑर्थोक्लोरोटोल्यून, एक पॅराक्लोरोटोल्यून. कोण मेजर असणार आहे? पॅरा. येस. आणि मायनर कोण असणार आहे? ऑर्थो. हे फिक्स्ड आहे. हॅलोबेन्झिन्स मध्ये ऑर्थो मायनर आणि पॅरा, ऑर्थो मायनर आणि पॅरा, ऑर्थो मायनर आणि पॅरा. आता आयुपीएससी नेमिंग करायचं असेल तर हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. मग इथं नाव काय येणार आहे? हा 1-1 नाही 2- क्लोरो टोल्यून. टोल्यून नाव ह्याचं पूर्ण टोल्यून किंवा मिथाइल बेन्झीन म्हणतो आपण, टोल्यून लक्षात ठेवायचं. आणि इथं 4- क्लोरो टोल्यून, 2- क्लोरो टोल्यून, 4- क्लोरो टोल्यून. हे फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन झालं. हे फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन झालं. नेक्स्ट आपण बघणार आहे फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन नंतर ना फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन. काय बघणार आहे? फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन. असायलेशन फ्रिडेल क्राफ्ट काय असणार आहे तर असायलेशन. आता असायलेशन मध्ये ऍसिल ग्रुप असतो. ऍसिल ग्रुप एकतर आरसी डबल बॉन्ड सीएल पासून घेतला जातो किंवा ऍसिटिक अनहायड्राइड आरसी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड ओ आर. ऍसिल क्लोराइड किंवा काय असणार आहे तर ऍसिड काय असणार आहे तर अनहायड्राइड. जरा इथं लक्ष द्या, इलेक्ट्रोफाइल कसा क्रिएट होतो तर हा आरसी डबल बॉन्ड प्लस ऍसिल ग्रुप किंवा हा आरसी डबल बॉन्ड प्लस आणि हा पूर्ण ग्रुप काय येतो तर मायनस. अनहायड्रस AlCl3 जे घेतो आपण इथं लेविस ऍसिड, त्याचं काम काय आहे? इलेक्ट्रोफाइल देणे. काय काम आहे? येस. इथं लक्ष द्या. आता परत मी AlCl3 घेते. हा AlCl3 लेविस ऍसिड आहे. ह्याला कशाबरोबर ट्रीट करतो? ऍसिल क्लोराइड बरोबर ट्रीट करतो. ऍसिल क्लोराइड बरोबर ट्रीट केला, परत ह्या क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, सगळे इलेक्ट्रॉन्स ह्याच्याकडे जाणार, नेगेटिव्हली चार्ज होणार आहे. मग तुमचा आरसी डबल बॉन्ड काय होणार आहे तर प्लस AlCl4 काय येणार आहे मायनस, कारण हा लेविस ऍसिड होता. लेविस ऍसिडचा इनकम्प्लीट ऑक्टेट असते, त्यामुळे तो लोन पेअर काय करतो? एक्सेप्ट करून बॉन्ड फॉर्म करतो, पण निगेटिव्ह चार्ज येणार कारण एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आला म्हणून, दुसऱ्याकडून आला म्हणून. समज में आ रहा है? ठीक आहे. आता मी इथं एक्झाम्पल घेते क्लोरोबेन्झिन. हा क्लोरोबेन्झिन आहे. ह्याला ऍसिटिल क्लोराइड, हा ऍसिल किंवा ह्याला ऍसिड क्लोराइड म्हणतो आपण. काय म्हणतो आपण याला? मग ऍसिड क्लोराइडला CH3 घेतला, सी डबल बॉन्ड काय घेतला तर Cl. ह्याचं नाव आहे ऍसिटिल क्लोराइड. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? ऍसिटिल क्लोराइड. आता या ऍसिटिल क्लोराइडला आपण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्ट करतो? अनहायड्रस AlCl3 आणि काय करणार? हीट. अनहायड्रस AlCl3 आणि काय करणार? हीट. आता हा जर अनहायड्रस AlCl3 आणि त्याला हीट केला तर हा जो आहे क्लोरोबेन्झिन च्या ऑर्थो पोझिशनला जॉईन होणार, पण असं जॉईन होणार. हे बघा, हा बॉन्ड इथं जेव्हा शिफ्ट झाला तर ह्यावरती चार्ज काय आला? पॉझिटिव्ह. सी डबल बॉन्ड इथं काय येणार आहे तर CH3. नील, शौर्य. इथं परत काय येणार आहे? इथं Cl, सी डबल बॉन्ड इथं काय येणार आहे तर CH3 प्लस बाहेर काय पडणार आहे? HCl, कारण इथून पण हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे, इथून पण हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. परत ह्याचं नाव काय आहे? हा ऍसिटोफिनॉल आपला मेन झाला क्लोरीन मध्ये, आणि हा बघा हा असा आहे अरोमॅटिक कीटोन आहे. RC डबल बॉन्ड काय आहे तर AR कीटोन आहे. हा कोण आहे? मी बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये दाखवलंय. तर बेसिक केमिस्ट्री ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये फंक्शनल ग्रुप्स आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहेत. RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड AR म्हणजे कीटोनिक ग्रुप. कसला ग्रुप आहे? कसला ग्रुप आहे? कीटोनिक ग्रुप. ठीक आहे. या कीटोनिक ग्रुप मध्ये हा पॅरेंट झाला, हा ऍसिटो ग्रुप आणि हा फिनॉल म्हणून फिनॉल. फिनिल ग्रुपला काय म्हणतो? फिनॉल. पण ह्याच्या ऑर्थो पोझिशनला क्लोरीन जॉईन आहे आणि ह्याच्या पॅरा. मग ह्याचं नाव काय येणार आहे? ऑर्थो क्लोरो ऍसिटोफिनॉल. आणि ह्याचं नाव काय असणार आहे?
पॅरा क्लोरो ऍसिटोफिनॉल. मोर करेक्ट नेमिंग जर तुम्हाला पाहिजे, IUPAC नेमिंग मोर करेक्ट, तर हा नंबरिंग द्यायचं. हा फर्स्ट आणि हा काय तर सेकंड. ठीक आहे. ठीक आहे. सॉरी तसं नाही ना, एकच मिनिट. इथं नंबरिंग द्यायला लागणार कारण साइड चेनला फंक्शनल ग्रुप आहे. हा फर्स्ट कार्बन आणि हा कसला कार्बन आहे तर सेकंड. हा इथला 2 क्लोरोफिनिल, 2 क्लोरो म्हणजे इथून 1 आणि 2 हा सबस्टिट्यूट आहे. त्याचं काय होणार आहे 2 क्लोरोफिनिल. 2 कार्बन आहेत ना, कीटोनचं इथेनॉन. इथेन समज में आ रहा है. इथं पण तसंच असणार आहे. हा फर्स्ट कार्बन आणि हा काय तर सेकंड. आणि इथून जर नंबरिंग केला फिनिल ग्रुपला तर फिनिल ग्रुपला 4th पोझिशनला आहे. माझं नाव काय येणार आहे 4- क्लोरोफिनिल. 4- क्लोरोफिनिल काय असणार आहे तर इथेनॉन. मग नो डाऊट हा काय असणार आहे मेजर आणि हा काय असणार आहे मायनर. मला तुम्हाला अजून एक गोष्ट खूप सगळ्यात इम्पॉर्टंट सांगायची. इथं मी ऍसिटिल क्लोराइड घेतलं. काय घेतलं, जर मी ऍसिड अनहायड्राइड घेतलं असतं, ऍसिड अनहायड्राइडचा प्रकार जर घेतला असता, ऍसिड अनहायड्राइडचा प्रकार म्हणजे काय झाला असता CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O इथं काय आलं असतं तर CH3. सगळा मॅटर सेम झाला असता. हा CH3C डबल बॉन्ड O काय होणार आहे प्लस जॉईन होणार आहे. राहिला काय CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन पासून रिमूव्ह झालेले हायड्रोजन. मग तुम्हाला बाय प्रोडक्ट बघा इथं बाय प्रोडक्ट चेंज होणार. ऍसिटिल क्लोराइड आहे तर बाय प्रोडक्ट काय असणार आहे HCl. आणि ऍसिटिक अनहायड्राइड आहे काय आहे तर काय असणार आहे बाय प्रोडक्ट CH3C. हे बघा मी असं लिहितेय CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि H. CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O H. म्हणजे बाय प्रोडक्ट काय आला असता ऍसिटिक ऍसिड. मला एवढंच सांगायचंय फ्रिडल क्राफ्ट असायलेशन हा ऍसिड क्लोराइड पण करतो. कोण करतो ऍसिड क्लोराइड पण करतो आणि ऍसिड ऍसिड क्लोराइड पण करतो आणि ऍसिड अनहायड्राइड. ऍसिड क्लोराइड पण करतो आणि ऍसिड क्लोराइड पण करतो आणि ऍसिड. समझ में आ रहा है यस और नो, येस और नो. हा हे सगळे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन झाले. काय झाले ठीक आहे लिहून घेताय. हेडिंग टाकलाय ना देते रजू. हे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रिडल क्राफ्ट काय झालं असायलेशन झालं. आता पुढची स्पेशल टाइप ऑफ अरोमॅटिक हॅलोबेन्झिन्स दोनच आहेत. नेक्स्ट वन इज फिटिग. Fittig reaction. Which reaction? Fittig reaction. So when we are dealing with the Fittig reaction, word synthesis चाच भाऊ म्हणायचं. कोणाचा भाऊ Watson. काय होतंय Fittig reaction ला आपण क्लोरोबेन्झिन घेतो, त्याला 2 टाइम्स सोडियम मेटल बरोबर रिएक्ट करतो, परत क्लोरो बेन्झिन बरोबर घेत म्हणजे 2 हॅलोबेन्झिन्स आणि सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर एवढा पार्ट रिमूव्ह झाला आणि काय फॉर्म झाला बायफिनिल किंवा त्यालाच म्हणतो आपण डायफिनिल. डायफिनिल किंवा आपण त्याला काय म्हणतो बायफिनिल, मोस्टली बायफिनिल म्हणतात. वर्स रिएक्शनचाच भाऊ म्हटला मी तुम्हाला. काय म्हटलं मी तुम्हाला का वर्स रिएक्शनचा भाऊ, कारण तिथं अल्किल हॅलाइड वापरायचो, इथं आपण काय वापरतो अरिल हॅलाइड्स. आपण एक CET ला क्वेश्चन घेतलेला आठवते का बघा. तर CET ला आपण बघितलं की एक मिथिल क्लोराइड होतं आणि त्याला सोडियम मेटल बरोबर ट्रीट केलं. कोणाबरोबर क्लोरोबेन्झिन बरोबर. कोणाबरोबर क्लोरोबेन्झिन बरोबर.
कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. वेगळं काय होत नाही. हा एवढा पार्ट काय होणार आहे तर रिमूव्ह होणार आहे. हा एवढा पार्ट काय होणार आहे? रिमूव्ह. हा एवढा पार्ट रिमूव्ह झाला तर हा CH3 डॅश C6H5 मिळाला. म्हणजे आपण हे काय फॉर्म केलं सांगा? टोल्यून केलेलं ना. टोल्यून आपण वापरलं पण टोल्यून. येस और नो? हा. पण एक बघा, अल्किल हॅलाइड्स जेव्हा वापरतो सोडियम मेटल बरोबर त्याला वच म्हणतो. आणि अरिल हॅलाइड जेव्हा आपण सोडियम मेटल बरोबर रिॲक्ट करतो त्याला काय म्हणतो? फिटिक म्हणतो. म्हणतो ना. म्हणजे या रिॲक्शनचं नाव काय असणार आहे? ह्या रिॲक्शनचं नाव असणार आहे वच फिटिक. कसली रिॲक्शन आहे? and this is how we complete the topic. एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स आपण बघितलेत. एकदा सगळ्यांनी परत रीड करा आणि सगळे एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स युजेस लिहून काढायचे. टॉपिक संपला. PYQ राहिलेत सीईटीचे, ते सोमवारी घेईन. हा. आणि मंगळवारपासून नेक्स्ट टॉपिक अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर.